महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी ताकद पवार साहेबांची आहे, प्रतिमा त्यांची मोठी आहे, महाराष्ट्र त्यांनाच जास्त मानतो, त्यामुळं अशा गोष्टी होणं स्वाभाविक आहे. अमित शहा असं म्हणतायत की मोदींची जी विकास कामं आहेत लोकांपर्यंत घेऊन जा. त्यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलेलं आहे की आम्ही 10 वर्षाचा हिशोब देतो, पवारांनी 50 वर्षांचा अथवा फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा. पवार साहेबांनी 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून केलेलं काम, 4 वेळा मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र उभा करण्याचं काम, अगदी भूकंप किल्लारीला झाला त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या भूकंपात पुन्हा लोकांचं जीवन उभा करण्याचं काम हे महाराष्ट्र विसरलेलं नाही. मवियाचा जागा वाटपाचा अंतिम कधीपर्यंत ठरणार आहे? लवकरच ठरेल. सर तुमचे एक नेहमी अपवाद सर तुम्ही भाजपात प्रवेश करणार आहात. सर तुम्ही जवळपास 1.5 तास चर्चा झालेली आहे. पवारांनी असं सांगितलं की वंचित आघाडीला सोबत घेऊन सकारात्मक चर्चा जी आहे ती करा. उद्यापर्यंत ही जागा वाटपाचं गणित जे आहे ते सुटेल. मला माहित नाही कुठपर्यंत चर्चा झाली आज त्यांची, पण उद्या परत बसण्याची शक्यता आहे. तुम्ही भाजपात प्रवेश करणार आहे अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? अशी चर्चा तर सगळेच करतायत, पण अशी चर्चा सगळीकडे करतायत. प्रत्येकाला अशा पद्धतीने प्रत्येकाच्या प्रवेशाची चर्चा करणे हे सध्या काही लोकांचं काम चालू आहे. आता त्याला आपण काय करणार? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.